नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर आज आपण बघतोय सराव संच 7.2, पण कुठला तर इयत्ता 10वीचा महत्त्वमापन या धड्याचा सराव संच 7.2 याचा आपण अभ्यास करतोय। तर सराव संच 7.2 मधलं पहिलं उदाहरण आहे की 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या किती दिली? 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर असल्यास बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आणि आपल्याला काय दिले कंसामध्ये 1 लिटर बरोबर 1000 घ सेमी। तर आपल्याला काय दिले हे घ्यायचं। त्याच्यानंतर शंकुछेदाचं आता बादलीमध्ये किती पाणी मावेल म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? बादलीचं घनफळ म्हणजे शंकुछेदाचं घनफळ, आणि बादली कशी असते? शंकुछेद असते। तिचं घनफळाचं सूत्र वापरून आपण त्याच्यामध्ये त्या बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल आपण काढू शकतो। तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलाय, याच्यामध्ये उंची h किती दिली आहे? 30 सेंटीमीटर। त्याच्यानंतर त्रिज्या आता बघा आपल्याला 14 आणि 7 दिली, तर आपल्याला दोन त्रिज्या असतात शंकुछेदाला R1 आणि R2। याच्यामध्ये जी मोठी असते ती असते R1, मग R1 बरोबर किती आहे? 14 सेंटीमीटर, आणि R2 म्हणजे लहान त्रिज्या ती किती आहे? 7 सेंटीमीटर। तर आता आपण काय करूया बघा, h दिले R1 आणि R2। तर आता बघा आपल्याला काय सांगितलंय, बादलीमध्ये किती पाणी मावेल, तर आपण लिटर मध्ये सांगितले। तर आपल्याला काय करावं लागेल? शंकुछेदाचं घनफळ याचं सूत्र लिहूयात आपण। शंकुछेदाचे घनफळ काय आहे सूत्र? 1/3 पाय h, आणि कंसामध्ये आहे पहिल्या त्रिज्येचा वर्ग अधिक दुसऱ्या त्रिज्येचा वर्ग अधिक काय असेल? R1 × R2 म्हणजे R1 गुणिले R2 हे आपलं सूत्र असेल। तर बघा याच्यामध्ये किमती ठेवा। 1/3 पायची किंमत किती घ्या? 22/7 गुणिले उंची किती आहे? 30 सेंटीमीटर, कंसामध्ये R1 म्हणजे 14चा वर्ग अधिक R2 किती आहे? 7, 7चा वर्ग 14 गुणिले 7। काय करा, 3 ने 30 ला भागा, 3 × 3 3 0 0 इथे येईल 10। त्याच्यानंतर 22 गुणिले 10 किती होईल? 220/7, आणि या कंसामध्ये 14चा वर्ग किती असतो? 196 अधिक 7चा वर्ग 49 अधिक 14×7 98। तर त्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला। 220/7 गुणिले बघा 196 अधिक 49 अधिक 98, या सगळ्यांची बेरीज होईल 343, आणि या 343 ला आपण 7 ने भाग घालू शकतो। 7 × 7 7 × 28 7 × 28 उरले किती? 6, 7 × 9 63, म्हणजे आपल्याला काय मिळालं? 220 गुणिले 49। 220 गुणिले 49 याचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 10,780। काय मिळेल? 10,780 घ सेमी। 10,780 घ सेमी, पण आपल्याला काढायला कशात सांगितलंय? लिटर मध्ये काढायला सांगितलंय। म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? ह्या घ सेमीचं आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करायचे। तर आपण काय करू शकतो मग? शंकुछेदाचे घनफळ म्हणजे शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीचे घनफळ, शंकुछेदाच्या पाण्याच्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीचे घनफळ बरोबर कसं काढणार बघा। आता हे किती आले? 10,780 घ सेमी बरोबर, पण आपल्याला याला लिटर मध्ये काढायचं। मग काय करणार आपण? बरोबर 10,780 ला आपण 1000 ने भागणार। काय असेल मग? बरोबर 10,780/1000 लिटर। हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, खाली 2 शून्य आहेत म्हटल्यानंतर वर 2 अंकानंतर दशांश चिन्ह येईल। 10.78 लिटर काय असेल? 10.78 लिटर, म्हणजे
आपल्याला 30 सेंटीमीटर उंची आणि 14 सेंटीमीटर त्रिज्या आणि 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या बादलीचं आपल्याला किती लिटर पाणी मावेल? त्याच्यामध्ये 10.78 लिटर आपल्याला पाणी मावेल. प्रश्न दुसरा, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहेत व त्याची उंची 6 सेंटीमीटर असल्यास पुढील किमती काढा. तर किमती काढण्यासाठी आपल्याला पायची किंमत दिली 3.14. तर आपल्याला पहिली किंमत काढायची शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ, दुसरं काढायचे शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ, तिसरं काढायचे शंकुछेदाचे घनफळ आणि हे आपल्याला 3 काढण्यासाठी आपल्याला काय काय दिले? R1. आता मगाच्या गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 त्रिज्या असतात शंकुछेदाला, एक मोठी आणि एक छोटी. तर मोठी जी त्रिज्या असते ते असतं R1, म्हणून आपण R1 बरोबर 14 सेंटीमीटर, R2 बरोबर 6 सेंटीमीटर आणि उंची किती दिली आपल्याला? 6 सेंटीमीटर. तिन्ही गोष्टी क्लिअर आहेत? क्लिअर आहे. पुढे बघा, आता आपल्याला काय काढायचे? वक्र पृष्ठफळ. मग आपल्याला वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी शंकुछेदाचा आपल्याला Lची गरज असते. सूत्र काय असतं शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ? पाय कंसामध्ये R1 अधिक R2 कंसाच्या बाहेर L. तर आपल्याला L याच्यामध्ये कुठंच दिलेलं नाही, तर आपल्याला L काढावं लागेल. मग काय असेल? L बरोबर वर्गमुळामध्ये h वर्ग अधिक R1 वजा R2 कंसाचा वर्ग. तर बघा, h वर्ग म्हणजे 6चा वर्ग, 6 वर्ग अधिक R1 म्हणजे किती आहे? 14, 14 वजा R2 किती आहे? 6 वर्ग बरोबर 6चा वर्ग किती असतो? 36 अधिक 14 वजा 6 किती आहे? 8. मग 8चा वर्ग किती असेल? 64 बरोबर. 36 अधिक 64 किती होईल बेरीज? 100 होईल बरोबर. मग 100 असल्यामुळे 100चं वर्गमूळ किती असतं? 10. म्हणून L बरोबर 10 सेंटीमीटर. आपल्याला L काय असते? शंकुछेदाची तिरकस उंची L किती मिळाली? 10 सेंटीमीटर. आता आपण काढूया शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. पहिला पॉईंट काय सांगितला? शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय आहे सूत्र? पाय कंसामध्ये R1 अधिक R2 कंसाच्या बाहेर L. आणि हेच आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ माहिती आहे, पाय RL असतं, पण याच्यामध्ये 2 त्रिज्या असतात म्हणून R1 अधिक R2. आपल्याला पायची किंमत किती सांगितली? 3.14. लिहून घ्या 3.14. R1 किती आहे? 14, R2 किती आहे? 6 आणि L किती आले? 10 बरोबर. 3.14, 14 अधिक 6 किती होईल? 20 गुणिले 10 म्हणजे काय होईल? 3.14 गुणिले 20 गुणिले 10, 20 10 200 बरोबर. आता 2 जर आपण 3.14 ला गुणलं तर आपल्याला काय मिळेल बघा? 628 आणि त्याच्यावर 2 शून्य आणि हे 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हटल्यानंतर काय होईल? 628. म्हणजे आपल्याला काय मिळेल? शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर. आता 628 पॉईंटच्या पुढे 2 शून्य आहेत म्हणजेच काय असेल? 628 आणि आपल्याला काय दिले? वक्र पृष्ठफळ आहे म्हटल्यानंतर काय असेल? हे 14 सेमी. काय असेल? 14 सेमी. म्हणजे आपल्याला मिळालं शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 628 चौसेमी. दुसरं आपल्याला काय सांगितले? शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. तर शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याकडे R1 14, R2 6, H 6 सेंटीमीटर आणि L किती आहे? 10 सेंटीमीटर आपण काढलेला आहे. मग शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळचं सूत्र काय आपल्याकडे आहे? पाय कंसामध्ये R1 अधिक R2 कंसाच्या बाहेर L अधिक पाय R1चा वर्ग अधिक पाय R2चा वर्ग. सूत्र असेल 1 मिनिटामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. आपल्याला आता पायची किंमत दिलेली आहे 3.14. 3.14 कंसामध्ये R1 किती आहे? 14, R2 किती आहे? 6 आणि L किती आहे? 10 अधिक पाय 3.14 गुणिले R1 म्हणजे 14चा वर्ग अधिक 3.14 गुणिले R2 म्हणजे किती? 6चा वर्ग. काय करणार मग आता बघा? 3.14 कंसामध्ये काय राहील बघा? 14 अधिक 6 किती होईल? 20 आणि 20 गुणिले 10
अधिक 3.14, 14चा वर्ग किती असतो 196, अधिक 3.14 आणि 6चा वर्ग किती असतो 36. आता तुम्हाला तिन्ही याच्यामध्ये बघा दिसत असेल तुम्हाला 3.14 कसं आहे कॉमन आहे. मग 3.14ला काय करा कंसाच्या बाहेर काढून घ्या. 3.14 कंसामध्ये काय राहील 20 गुणिले 10 होईल 200, अधिक इथलं 3.14 कंसाच्या बाहेर आलं इथं काय राहील मग 196, अधिक इकडं काय राहील 36. या सगळ्यांची बेरीज किती येईल 200 आणि 196 होईल 396, अधिक 36 होईल 432, म्हणजे 3.14 आणि कंसामध्ये 432. या सगळ्यांचा गुणाकार केला आपण 3.14 गुणिले 432. येत नसेल तर आपण इथं करूयात बघा 432 गुणिले 3.14. हे थोड्या वेळापुरतं दशांश चिन्ह बाजूला ठेवा. 4 दुने 8, 4 त्रिकोण 12, हातचाला 1, 4 चौक 16 ने 17, बेक बे 3, हे 4 आहे तसंच राहील. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, हे 8, 2 2 4, 7 3 10, 10 6 16, हातचाला 1, 9 1 10, 10 4 14, 14 ने 15, हातचाला 1, 2 1 3 आणि 1ला 1 तसंच. आता याच्यामध्ये किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे 2 अंकानंतर, म्हणजे आपलं उत्तर काय येईल बघा 1356.48. हे काय आहे पृष्ठफळ म्हणल्यानंतर याचं उत्तर काय असेल 14 सेमी. मग बघा आपलं काय उत्तर आलं मग शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 1356.48 चौसेमी. तिसरा शंकुछेदाचे घनफळ. तर शंकुछेदाच्या घनफळाचं सूत्र काय आहे 1/3 पाय h कंसामध्ये r1चा वर्ग अधिक r2चा वर्ग अधिक r1 गुणिले r2. किमती ठेवा फक्त 1/3 पायची किंमत 3.14, हाईट किती दिली आपल्याला 6 उंची, कंसामध्ये r1 म्हणजे 14चा वर्ग अधिक r2 म्हणजे 6चा वर्ग अधिक 14 गुणिले 6. 3 1 3, 3 दोन्ही 6, 2 ना 3.14ला गुणून घ्या येईल 6.28, कंसामध्ये 14चा वर्ग किती आहे 196, 6चा वर्ग 36 आणि 14 गुणिले 6, 14 सखी 84. तर या सगळ्यांची बेरीज करा काय येईल 6.28. बघा 196 अधिक 36 अधिक 84 किती होईल बेरीज 316. बेरीज किती होईल 316. आता 316 गुणिले 6.28 जर केलं तर आपल्याला करून बघूयात 628 म्हणजे 6.28 गुणिले 316 काय येईल 6 8 48, हातचाले 4, 6 दुने 12 4 16, हातचाला 1, 6 6 36 आणि 1 37. 1 न जर 628ला गुणलं तर ते येईल 628. त्याच्यानंतर 8 त्रिक 24, हातचाले 2, 3 दोन्ही 6 7 8 आणि 3 सख 18 काही 8ला 8 तसंच 6 आणि 8 14, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, हातचाला 1, 8 आणि 1 9. 1ला 1 तसंच आणि हे 2 अंकानंतर दशांश चिन्ह सॉरी काय येईल 1984.48 आणि हे काय आहे घनफळ आहे म्हणल्यानंतर याचं उत्तर असेल घ सेमी. तर आपल्याला शंकुछेदाचे घनफळ काय मिळालं 1984.48 घ सेमी. प्रश्न तिसरा 7.3 मधला आकृतीमध्ये एका शंकुछेदाच्या वर्तुळाकार पायांचे परिघ अनुक्रमे 132 सेंटीमीटर व 88 सेंटीमीटर आहेत. त्यांची उंची दिली 24 सेंटीमीटर. तर ह्या शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला एक कृती दिली. ते तुमच्या समोर मी कृती मांडलेली आहे. आकृती आहे पायची किंमत 22/7. हे शंकुछेदाची मोठी त्रिज्या r1, छोटी त्रिज्या r2 आणि याची उंची आहे 24 सेंटीमीटर. आणि आपल्याला कृती दिली. या कृतीनुसार आपल्याला शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. कृतीमध्ये काय दिले परिघ 1 बरोबर 2 पाय r1 बरोबर 132. तर आपण काय करूया त्याचं आपल्याला उत्तर काढायचे. मग आपण काय करूया त्याच्यासाठी
बघा काय करता येईल, R1 बरोबर 132/2 पाय. मग हे आपण सोडवूयात आणि त्या बॉक्समध्ये लिहूयात. काय येईल बघा, R1 बरोबर 132/2. पायची किंमत किती आहे 22/7. हे 7 भागाकारात आहे, वर गेल्यानंतर गुणाकारात जाईल. म्हणजे 132 × 7 भागिले 22 × 2. आता तुम्हाला 2 न 132ला भाग घाला. बेसख 12, बेसख 12. आता 22 न घाला. 22 × 1 = 22, 22 त्रिक 66 आणि 3 × 7 किती होईल, 7 त्रिक 21. म्हणजे R किती येईल आपल्याला, 21 सेंटीमीटर. क्लिअर, R आपल्याला 21 आलं. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काय काढायची कृती, R2. मग R2 काढण्यासाठी काय दिले, 88/2 पाय. R2 बरोबर 88/2. पायची किंमत किती आहे 22/7. परत मगाच्यासारखं हे 7 भागाकारात आहे, वर आल्यानंतर गुणाकारात जाईल. 22 × 1 = 22, 22 चौक 88. बे 1 बे, बे दुने 4. 2 × 7 किती होईल, 14. आपल्याला R2 मिळालं 14, R1 मिळालं 21. आता काय करायचं, ह्या R1 आणि R2ची किंमत इथं ठेवायची. बघा H किती आहे आपल्याकडे, 24. म्हणजे हे 24चा वर्ग होईल, अधिक R1 वजा R2. R1 किती आहे, R1 वजा R2 म्हणजे 21 वजा 14. 21 वजा 14 म्हणजे किती होईल, 7. आणि 7चा वर्ग किती होईल, 49. इथं लिहा 7. आता काय होईल बघा, 24 आणि 7. पुढं काय करावं लागेल आपल्याला, 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 24चा वर्ग किती होईल, 24चा वर्ग 576 अधिक 7चा वर्ग किती आहे, 49. 9 आणि 6 15. हातचा आला 1. 7 8, 8 आणि 4 12. हातचा आला 1, 5 आणि 1 6. 625. पण 625 कसं असेल, वर्गमुळामध्ये असेल. मग 625चं वर्गमूळ किती होईल, 25. ही स्टेप लक्षात घ्या. H 24 आहे तसं लिहिलं, अधिक R1 वजा R2 म्हणजे 21 वजा 14 किती होईल, 7. मग आपण लिहिलं 7. त्याच्यानंतर 24चा वर्ग 576, 7चा वर्ग 49. यांची बेरीज केली तर 625 आहे. आणि 625चं वर्गमूळ 25. आता आपल्याला शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ आपण सोडवले. तर पाय कंसामध्ये R1 अधिक R2 कंसाच्या बाहेर L. पाय आहे तसंच ठेवलं आपण. त्याच्यानंतर R1 अधिक R2. R1 किती आहे 21 आणि R2 किती आहे 14. 21 आणि 14 किती होईल, 35 गुणले L किती आहे आपलं 25. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 35 × 25 याचा गुणाकार किती असेल, 35 × 25 गुणिले पायच्या ठिकाणी काय ठेवा, 22/7 ठेवा. 22/7 आणि हे सगळं सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 2750. काय मिळेल, 22/7. बघा 7 × 7 7 5 35, 25 5 125, 125. 125 × 22 केलं तर मिळेल 2750 सेंटीमीटरचा वर्ग. हे आहे वक्र पृष्ठफळ. म्हणल्यानंतर सेंटीमीटर वर्ग म्हणजे 4 सेमी. तर आज आपण काय बघितलं बघा, सराव संच 7.2 महत्त्वमापन इयत्ता 10वीचा सराव संच 7.2 आपण बघितला. याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न होते. ते तिन्ही प्रश्न आपण व्यवस्थितरित्या सोडवले. तर आपल्या अशा प्रकारे आपला सराव संच 7.2 संपलेला आहे. तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.